आधी पण म्हणत नाही की चल डॉक्टरकडे. म्हणजे माझा नवरा म्हणतो सहनशक्ती नाही, सहनच करायचं नाही. दिसतोय आणि हा मला डॉक्टरकडे घेऊन येत नव्हता, माहिती आहे का? मी बळे बळे आणलंय त्याला. गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर गाईज, आज मी डॉक्टरकडे चालली आहे. कशासाठी चालली हे तुम्हाला मी नक्कीच सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. माझ्या दुखण्यावरनं, माझ्या आजारी पडण्यावरनं सासूबाई तर टोमणे मारत होत्या, आता माझा नवरासुद्धा टोमणे मारायला लागला आहे. तर काय झालं आहे नक्की बघा शेवटपर्यंत. आणि खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर गाईज, विषय असा आहे, मी जाण्याआधीच सांगते की माझा हा राईट साईडचा डोळा खूप जास्त दुखतोय. खूप जास्त म्हणजे काय सांगू मी तुम्हाला. मला बिलकुल काही सुचत नाही. रात्री नीट झोपसुद्धा लागत नव्हती. झोपले तरी माझं डोकं दुखत होतं, डोळा दुखत होता. असं माझं 3 दिवस चाललं आहे. म्हणजे 3 दिवस झालेत की मी त्याला इग्नोर करते आहे, कारण मला होतोच डोळ्यांचा त्रास. मी गावाला गेले होते ना, मला वाटतं उन्हामुळे जास्त त्याला काहीतरी त्रास झालेला आहे डोळ्याला, आणि इग्नोरच करत चालली आहे. आधी पण म्हणत नाही की चल डॉक्टरकडे. म्हणजे माझा नवरा म्हणतो सहनशक्ती नाही, सहनच करायचं नाही, किडेलं रताळूच आहे. म्हणजे तो ना सासूबाईंसारखे टोमणे मारायला शिकला आहे. म्हणजे अशा आई बोलता बोलता बोलतात ना, तसा मुलगा पण बोलता बोलता बोलायला शिकला आहे. तर काय बोलू सांगा तुम्ही मला. माणूस उगीचच नाटकं करतो का? तो डोळ्यात सूज आली आहे का, काय झालं आहे त्याला, काय इरिटेशन होतात ते, का लाल होतोय, का दुखतोय, हे मला कसं माहीत असेल? मुद्दाम थोडी माणूस करेल. मला थोडी वाटतं की माझे पैसे जावा डॉक्टरकडे. कशी माणसं आहेत माझे सासरकडचे बघा. तर आता मी डॉक्टरकडे जाते आहे, बघू डॉक्टर काय म्हणतो. आप बैठ जाइए. गाईज, माझा डोळा खूप दिसतोय आणि हा मला डॉक्टरकडे घेऊन येत नव्हता, माहिती आहे का? मी बळे बळे आणलंय त्याला. त्याला असं वाटतं ना त्याची बायको अशी चकली आंधळी व्हावी. बोल. बरं आहे, आंधळी झाली तर. म्हणजे कसं घरामध्ये मी किती बी पसारा केलं तर तो दिसणार नाही, तो बोलणार नाही ना काय. तू वाईट आहे हा. घरात किती पसारा केला तर मला दिसणार नाही, म्हणून आंघोळ करायची ह्याला बायकोला. काय बोलायचं आता? लाज वाटते. हलू नको, हलतो तिथे कॅमेरा. राहू दे. एवढा नाचतो कॅमेऱ्याला, परत माणसांना. बापरे, काय बोलू मी तुम्हाला. बरोबर नाही वाटत आहे. परत हलतोय, परत हलतोय. बरोबर वाटत नाही ते. गाईज, माझा हा डोळा ना 3 दिवसापासून दुखतोय आणि लाल होतोय. तर मला खूप त्रास होतो. रात्री मला झोप पण लागत नव्हती, एवढं दुखतं माझं डोळं. तर आता आम्ही डॉक्टरकडे आलो आहे. काय नाव आहे, जीवन स्पर्श हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे आईच्या. तर आता बघू काय सांगतो ते. जो भाग नाही आहे तो दुखतोय. डोळा दुखायला लागले, मेन गोष्ट डोकं दुखायला पाहिजे. डोकंच दुखतंय, मी सांगते. हा, मग तुझं डोकं कुठं आहे? अरे डोळा आणि हा एवढा भाग दुखतो. हा, मग ते रिकामं आहे ना, रिकामं आहे ना. डोकं तिकडे खाली आहे ना, ते बघ डोकं पकडून बसली बघ. कसा नवरा भेटलाय मला, काय केलेलं तुम्ही सांगा. आता तुम्ही ना हवा मारून माझ्या डोळ्यांचा प्रेशर चेक केला ना डॉक्टरने. माझा डोळा अजून दुखायला लागला. सहनशक्तीच नाही चकली अंगात. आणि माहिती का जोरात. तेच, सहनशक्तीच नाही अंगात. आला सासूचा रोल करायला, असा घाबरून माझा नवरा मोबाईल पकडतो आणि बोलतो माणसांमध्ये असताना.
आरडाओरडा करून बोलली. बोला की मग. म्हणावं मी घरात आरडाओरडा नाही करत, हे फक्त राग आल्यावरच ओरडतो आहे ना. असा ओरडतो की समोरच्याला सहनच नाही होणार. काहीच काय करून ह्या डोळ्याचं तुम्ही बघा. माझे डोळे कायम रेड असतात आणि आज तर 3 दिवसापासून जसे गावाला जाऊन आले ना तसा हा डोळा खूप जास्त दुखतोय माझा. बघू आता डॉक्टर काय म्हणतात. क्लिअरिटी अजिबात नाही आहे. तेच बघा. हे घातल्यानंतर काय बेटर झालं पहिल्यापेक्षा. वाचा हे वाचा 8347 बरोबर. हे वाचा 6842 नेक्स्ट 357. मी अजून एक लेन्स दाखवते. जस्ट कम्पेअर करून मला सांगायचं विच वन इज बेटर. ओके फर्स्ट ती सेकंड लेन्स. त्याच लाईनकडे बघा आता. डोळे बंद करून उघडू ऐका. तर गाईचा आता आमचा नंबर आहे. आम्ही बसलो डॉक्टरांच्या ओपीडीच्या बाहेर. फ्राइडे को फ्लाई करिए. माझं तर तुझ्यासारखं झालं रे. तर गाईज हे सगळे टॅबलेट दिलेले, ड्रॉप्स दिले. 2-2 ड्रॉप्स आहे का? 5 दिवसाचं लिहिलं आहे का काही? 5 दिवसांनी लिहायचं. ठीक आहे. हे काय आहे? वाईप्स आहेत. म्हणजे ड्रॉप टाकायच्या आधी त्या टाकल्यानंतर त्याच्यावर ठेवायचं साईडने ना. ओके. तर गाईज डॉक्टरांना दाखवलं आहे आणि आता बरं झालं मी चप्पल सोडून गेले. मला माझी चप्पल जाते की काय. तर गाईज डॉक्टरांना दाखवलं आहे. माझ्या डोळ्याला सूज आली आहे. बापरे 3 दिवस झालं. म्हणजे मला असं वाटतं उन्हामुळे आधी झालंय. माझ्या डोळ्यांना ना ऑलरेडी त्रास होतो उन्हाचा वगैरे. स्ट्रेस घेतला तरी त्रास होतो. तर आहे ना मला असं वाटतं मी गावाला गेली होती. याचा नंबर पण जास्त आहे. याला पहिल्यापासून प्रॉब्लेमच आहे आणि हा सुजलाय डोळा आतमधून, म्हणून तो 3 दिवस दुखतोय, लाल होतोय आणि मी त्याला इग्नोर करते. म्हणजे लिटरली 3 दिवस मी काहीच केलं नाही डोळ्यासाठी. नंतर माझंच मला विचार पडला की जेव्हा आपले अवयव आपल्याला संकेत देतात ना की बाबा माझं दुखतंय तर त्यांच्याकडे लवकर बघावं. कारण हे उदाहरण मी माझं स्वतःचंच घेतलं आहे. माझा पँक्रिया जो खराब होतोय तो ह्याच कारणामुळे होतोय की लक्षच दिलं नाही त्याच्याकडे आणि ॲक्यूट संपून तो क्रोनिकमध्ये गेला. म्हणून मी आधीला आज ओरडले, म्हटलं तुम्हाला डॉक्टरकडे घेऊन जात नाहीये. हो बाजूला असू दे किडलेली काळ्या. तर डॉक्टर म्हटले सूज आली आहे. 2 ड्रॉप दिले ते 3 टाइम टाकायचे आणि टॅबलेट दिल्यात. पेन किलर आहेत पण पेन किलर मी घेणार नाही कारण मला दुसऱ्या एका डॉक्टरने सांगितले पेन किलर खाऊ नको. म्हणजे आता मी नुसते डॉक्टर खेळत आहे.
गाईज डॉक्टरांना दाखवून आली आहे. डॉक्टरांनी ड्रॉप्स पण दिलेत आणि सूज आली म्हणून सांगितलं आहे. तर 5 दिवसासाठी ड्रॉप्स दिले, ते 3 टाईम टाकायचे, 2 ड्रॉप्स आहेत. पण मी एकदा टाकले ते, पण मला खूप त्रास होतो ड्रॉप्स टाकल्यावर. पण इरिटेट होतं ना, म्हणजे असं चरचर चुचूर चुचूर होतं. आणि मी विचित्र प्राणी आहे, मला डोळ्यांना काही झालं का मी श्वास घ्यायचा बंद करते, म्हणजे घाबरल्यासारखं होतं मला डोळ्यांना काही झाल्यावर. तर आता बघू काय होतंय. टाकावे तर लागतीलच, किती घाबरल्यासारखं झालं तरी, नाहीतर डोळ्याला माझ्या काहीतरी होऊन जायचं. मम्मी टेन्शन आलं आहे मला. तर गाईज बघू आता काय होतंय. अपडेट देईलच मी तुम्हाला, काय झालं आहे नक्की, होतोय की नाही नीट हा. प्लस मी ऑफिसला गेले होते ना, मला रिव्ह्यू पण दिले डॉक्टरांनी, इथल्या लोकांनी, की त्या हॉस्पिटलमध्ये रिझल्ट नाही भेटणार तुला, तू दुसरं हॉस्पिटलमध्ये जा. झालं बोंबला. माझी कलीग म्हटली रिलॅक्स, ही औषधं आहेत, ही टाकून बघ ड्रॉप्स, नंतर बघता येईल 4-5 दिवसानंतर ना. बघू काय होते. कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.